खानापूर महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। बेळगावमध्ये कर्नाटक विधानसभेचं हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतेय आणि याच अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोध करून सीमा भागातील मराठी जनतेची मागणी केंद्र आणि कर्नाटक सरकारपुढे ठळकपणे मांडण्यासाठी दरवर्षी महामेळावा हा आयोजित करण्यात येतो आणि याच महामेळाव्याची कर्नाटक सरकार धास्ती घेत समिती नेत्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। आणि या संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विजय केसरकर सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, कर्नाटकमधील या महामेळाव्यातील जे महत्त्वाचे नेते होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, नेमकं काय सगळं हे प्रकरण आहे? अगदी बरोबर आहे। कर्नाटकचं हिवाळी अधिवेशन आहे ते बेळगावमध्ये आजपासून सुरुवात होते त्याला, आणि त्याच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या ठिकाणी मराठी भाषिक आहेत ते त्यांचा महामेळावा घेत असतात। मात्र त्याच्यानंतर जे महाराष्ट्र एकीकरण समितीचे जे सगळे पदाधिकारी असतील दरवर्षी हा महामेळावा घेत मात्र त्याला परवानगी दिली जात नाही। गेल्या 2 ते 3 वर्षांपूर्वी अधिवेशन सुरू त्या अधिवेशनाच्या दरम्यान कर्नाटक मंत्र्यांच्या किंवा आमदारांच्या गाड्या इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात झाली होती आणि त्याच्यानंतर एकत्र ते चिघळलं होतं आणि म्हणूनच कर्नाटक प्रशासनानं आता या महामेळाव्याला बंदी तर घातलेली आहे। उलट महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना देखील धरपकड त्यांची केलेली आहे। नक्कीच, धन्यवाद विजय या संपूर्ण माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।